मंडळी नमस्कार. आपल्या कोकणी बाजारपेठेमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मिशन कोकण साम्राज्य अंतर्गत आपण एक हक्काची बाजारपेठ बनवली आणि त्या बाजारपेठेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून आपण काम करतोय. आणि आपली ही बाजारपेठ या आत्ता 18 ते 22 फेब्रुवारी पालघरमध्ये सुरू आहे. ग्लोबल कोकणमध्ये पालघरमध्ये शिरगाव बीच आहे. शिरगाव बीच वरती हा फेस्टिवल सुरू आहे मोठा. आणि या फेस्टिवलमध्ये आपले असंख्य कोकणी उद्योजक आले आहेत आणि ह्या कोकणी बाजारपेठेमधून जवळपास 75 लोक उद्योजक या बाजारपेठेच्या माध्यमातून त्यांनी इथे सहभाग नोंदवलाय. चला आपण जाऊ, प्रत्येक उद्योजकाला भेटू आणि तो काय काय इथे घेऊन आलाय ना हे आपण पाहूया. पहिल्या स्टॉलवर येतो तर हा ज्योती पवार ताईंचा स्टॉल आहे आणि त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल, कुर्तीज आणि ऑफिस वेअर, त्याच्यानंतर कॅज्युअल वेअर असे असंख्य म्हणजे व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर हा पहिला स्टॉल मी तुम्हाला 1 नंबर स्टॉल आहे जिथे तुम्हाला ड्रेसेस घेता येणार आहेत. स्टॉल आहे ज्वेलरीचा. इथे तुम्हाला छान छान अशा ज्वेलरीज पाहायला मिळणार आहेत, घेता येणार आहे. फार सुंदर असे पॅटर्न्स दिसत आहेत. ताई नाव कसं आपलं? मधुरा डोळस ताई आहेत आणि त्यांचा हा स्टॉल आहे बघा ज्वेलरीचा. स्टॉल आहे कपड्याचा ज्याच्यामध्ये छान असे जॅकेट्स वगैरे आहेत, कुर्तीज आहेत, लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्तीज. तेजल कामत ताई आहेत आणि त्यांचा हा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला कपडे पाहता येतील, शॉपिंग करता येईल. नंबरचा स्टॉल आहे जिथे तुम्हाला छान छान परफ्यूम घेता येणार आहेत आणि त्याचबरोबर कॉस्मेटिक्स आहेत. केमया काय ताई साईल योगिनी ताईंचा हा स्टॉल आहे आणि तुम्हाला इथे घेता येणार आहे कॉस्मेटिक आणि परफ्युम्स. 5 नंबर स्टॉलवर तुम्हाला मिळतील सोलापुरी चादर. न्यू कॉन्सेप्ट आहे बघा, कलर बघा. आणि या सोलापुरी चादर एकदम नाविन्यपूर्ण आहेत, नक्की तुम्हाला घ्यायला आवडतील. तसंच रेग्युलर जी सोलापुरी चादर आहे ती देखील इथे आहे. सो 5 नंबरवर तुम्हाला मिळतील सोलापुरी चादर. 7 नंबर स्टॉलवर मी आलोय आणि इथे आपल्याला परत ज्वेलरी पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी ज्वेलरी आहे. नागपूरकर ताईंचं हे छानसं कलेक्शन आहे. कानातले आणि हे डायमंड मध्ये आहे ना ताई? डायमंड मध्ये आहे. ही टेम्पल ज्वेलरी वाटते का मला? हो, टेम्पल पण आहे. तशी सुंदर ज्वेलरी आहे. तर ही आपल्याला इथे घेता येणार आहे 7 नंबर स्टॉल वरती. नागपूरकर ताई स्टॉल आहे दीपा माडिक ताईंचा आणि तुम्हाला इथे सगळं घरी लागणाऱ्या डेकोर वस्तू ज्या आहेत ना त्या छान छान इथे आहेत बघा. सुंदर कलेक्शन दीपा माडिक ताई घेऊन आलेले आहेत आणि तुम्हाला हे शॉपिंग करता येणार आहे 8 नंबर स्टॉल वरती दीपा माडिक ताई. 10 नंबर स्टॉलवर तुम्हाला थेट कोकणातून आलेला काजू तुम्हाला इथे घेता येणार आहे. आणि हा काजू इतका भन्नाट लागतो ना चवीला की तुम्ही जरा घेतला. हे बघा देवगडचा हापूस आंबा, याचा तुम्ही टेस्ट करून बघा, डेफिनेटली जोरदार, एकदम रिअल. जो व्हरायटी आहे ना ही तुम्हाला कुठेच पाहायला आणि घ्यायला मिळणार नाही, अशी सुंदर व्हरायटी ते घेऊन येतात. थेट कोकणातनं आलेला शेतकरी आहे आणि काजूचा सरबत आहे आणि आंबा पल्प. इथून आपण 11 नंबरच्या स्टॉलवर येतोय आणि इथे आपल्याला सगळं एक्सरसाइजच्या संदर्भात साहित्य घेता येणार आहे. काही मसाजच्या गोष्टी आहेत. हे छान, हे सगळ्यांना आवडतं आणि ते घ्यायला देखील, खरेदी करायला आवडेल अशा गोष्टी आहेत. तर सगळे एक्सरसाइज मधल्या ॲक्सेसरीज आहेत, वस्तू आहेत. तर हा तुम्हाला मिळणार आहे 11 नंबर ना स्टॉल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथे कास्य वाटी घेता येणार आहे. तर ही इथे अवेलेबल आहे. त्याच्यासोबत हेड मसाज साठी, नेक साठी देखील आहे, हेड मसाज साठी देखील आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास्यवाटी ही तुम्हाला इथे भेटणार आहे, ओरिजिनल आणि प्रॉपर एकदम सायंटिफिक. 13 नंबरच्या स्टॉलवर तुम्हाला वास्तू संबंधित जर काही मार्गदर्शन हवं असेल आणि काही उपाय हवे असतील तर इथे तुम्हाला ह्या गोष्टी घेता येणार आहे. सो वास्तूचा स्टॉल देखील आपल्या बाजारपेठमध्ये येतो आणि ते देखील स्वतःच्या व्यवसायाची प्रसिद्धी आणि तुमच्या सोबत म्हणजे तुम्हाला मदत या विषयात करण्यासाठी उपलब्ध आहेत तुमच्या सेवेत. 14 नंबरचा ज्वेलरीचा स्टॉल आहे आणि बघा ना पॅन्डल म्हणजे मंगळसूत्रामध्ये किती व्हेरिएशन दिसत आहेत. हे ताई फिरतं का असे? जरा फिरून दाखवा ना. खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, खूप सारे बँगलमध्ये व्हेरिएशन्स आहेत. प्लेटेड गोल्ड, एकदम ॲज इट इज गोल्ड. कानातलं कलेक्शन बघा, काय जोरदार कलेक्शन आहे.
झालं ना, पाणी आलं ना. ज्वेलरी जोरदार एकदम, हा. प्रश्नच केलं, नाही. केलं. क्वालिटी बघा, ही आपल्याला इथे घेता येणार आहे. शिरगावला आली. त्यासाठी तुम्हाला मस्त चकल्या घ्यायच्या आहेत, लाडू घ्यायचे आहेत, चिवडा घ्यायचा आहे, शेव घ्यायची आहे, खाकरा घ्यायचा आहे. एक आहे वडापाव. वडापाव म्हणजे खाकऱ्यामध्ये पण वडापाव खाकरा म्हणजे भरपूर व्हरायटी तुम्हाला खाकऱ्यामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूटचे हेल्दी बार्स आहेत, प्रोटीन बार्स आहेत, ओट्सचे बार्स आहेत. सगळं म्हणजे तुम्हाला एकदम हेल्दी नाश्ता जर तुम्हाला करायचा आहे तर तुम्हाला इथे घेता येणार आहे. या स्टॉलवर स्टॉल नंबर आहे 15 आणि कोणताही नाव माझं नाव पुष्पा डाफणे आहे. पुष्पा डाफणे ताई आहेत आणि त्यांचा हा स्टॉल आहे फूडचा. 16 नंबर स्टॉलवर येतो. परत आपल्याला ज्वेलरी छानशी पाहायला मिळते. इथे प्रत्येक स्टॉल तुम्हाला अतिशय वेगवेगळी ज्वेलरी घेऊन येतो. बघा ना तुम्ही, म्हणजे मला इथे व्हिडिओ करताना मजा येते. तुम्हाला नक्कीच हे पाहायला घ्यायला आवडेल अशी छान छान ज्वेलरी आहे इथे. खूप सारे व्हेरिएशन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. खूप सारे व्हेरिएशन्स आहेत, जबरदस्त व्हेरिएशन्स आहेत. बघा, ब्रेसलेटमध्ये आहेत, कानातल्या गळ्यातले सगळ्या, इवन हे मोतीमध्ये पण दिसत आहेत मला काही व्हेरिएशन्स. लेअरमध्ये पानातले पण बघा, इथे बघा ऑक्सिडाईजमध्ये पण जबरदस्त व्हेरिएशन दिसतं इथे. सुंदर कलेक्शन आहे, नक्की भेट दिला पाहिजे असा 16 नंबर स्टॉल. ताई नाव रंजना आंबडसकर ताई आहेत आणि त्यांचा हा 16 नंबर स्टॉल आहे. नक्की भेट द्या. ज्वेलरीमध्ये प्रचंड व्हेरिएशन. ताई जबरदस्त कलेक्शन आहे तुमचं. 17 नंबर स्टॉलवर येतोय आणि इथे मस्त पापड दिसतात बघा. कोकणी मेवा डायरेक्ट मला रत्नागिरी, ताई रत्नागिरी पानकर ताई दापोली मधून आले डायरेक्ट. आणि हे सगळं नॅचरल, म्हणजे शेतकरी कुटुंब आहे, घरी बनवतंय, सगळं घरी प्रोडक्शन होत आहे आणि तुमच्या इथे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी हे इथे विक्रीसाठी उपलब्ध आहे. जो तुम्हाला कोकणात जाऊन ओरिजिनल कोकणी मेवा घ्यायचा आहे तर तुम्ही या पानकर ताईंना भेट द्या आणि या कोकणी मेवा स्टॉलला भेट द्या. आणि या सगळ्या वस्तू, पीठ, सरबत, सगळे मसाले, लाडू, आवळा, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे घेता येणार आहेत. आपल्याकडे बाजारपेठेमध्ये पेस्ट कंट्रोल देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पेस्ट कंट्रोल मध्ये तुमच्या ज्या काही समस्या आहेत ना, या तुम्हाला इथे बघा, कपडे कोणत्याही प्रकारे डाग काढण्याकरता सगळं जे आहे ना, तुम्हाला मुंग्यांकरता, पालीकरता, जुळांकरता, एक मिनिट, तुम्हाला जुळण्यासाठी जे जेल तुम्ही घेता ना, हे बेस्ट तुम्हाला डायरेक्ट जेल आहे जे तुम्हाला तुमची समस्या सोडवण्यासाठी मदत करेल. खूप सारे प्रोडक्ट्स आहेत. नक्की दादांना भेट द्या. विजय देवळेकर आहेत आणि तुमचे हे पेस्ट कंट्रोल बद्दल समस्या सोडवतील. ताईंचा स्टॉल आहे आणि अख्खा शेतकरी सगळे प्रोडक्ट्स घेऊन बघा, पपई आहेत, टरबूज आहे, संत्री आहेत, सगळे फळं आहेत, लोणची, पापड, लाडू, सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे सगळे महिला बचत गट आणि शेतकरी डायरेक्ट शेतातून आपल्या ताटात असा हा सुंदर असा स्टॉल आहे. पापड, वेगवेगळ्या प्रकारचे पापड, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत. हे सगळे आपल्याला 19 नंबरच्या स्टॉलवर घेता येणार आहेत. हा स्टॉल नंबर आहे 21, तनिया पावसकर, आणि ते घेऊन आले प्रेमिक्स मध्ये 20 प्रकारचे प्रेमिक्स आहेत. हे आपल्याला तुम्हाला नाश्ता, जेवणा या सगळ्यामध्ये मदत करतील असा हा स्टॉल. पुढच्या स्टॉलवर मी येतो आणि इथे आपल्याला मुखवास मध्ये भरपूर सारे व्हेरिएशन्स तुम्हाला घेता येणार आहेत. अगदी एक 30-40 प्रकार तरी आहेत इथे. आणि आपल्या सोबत आहेत ताई, नाव सांगा. तनुजा परब ताई आहेत आणि हा मुखवास घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत. आपल्या बाजारात, आपल्या बाजारपेठ. पारनेवडेकर ताईंचा स्टॉल आहे आणि इथे आपल्याला अगेन पीठ, मसाले, त्याच्यानंतर कुकीज, असं जबरदस्त व्हेरिएशन इथे पाहायला मिळणार आहे. मिलेट्स मध्ये खूप त्यांचं चांगलं काम आहे. सुरेखा बांदेवडेकर ताई यांचा स्टॉल. ज्योतिराव ताई जबरदस्त कलेक्शन घेऊन आलेत. ग्लास, पर्ल आणि हँडमेड ज्वेलरी मध्ये जबरदस्त कलेक्शन आहे. मला व्हिडिओ काढायला फार आनंद होतोय की प्रत्येक गोष्ट बघा ना, काय छान आणि सुंदर असं डिझाईन केलेली आहे. हा, येस येस येस. पर्ल्स असल्यामुळे आणि मायक्रॉन प्लेटिंग असल्यामुळे तुमची वस्तूची क्वालिटी, एक एक दागिना बघा, खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. नक्की भेट दिला पाहिजे असा स्टॉल आहे. ज्योत्स्ना राव ताई यांचा स्टॉल. आपल्याला जेवणामध्ये मस्त खमंग असं
तळलेले पदार्थ आवडतात, ज्याच्यामध्ये पापड आणि कुरडया यांचा मोठा समावेश असतो, असा हा स्टॉल आहे. तुम्हाला सुंदर असं कलेक्शन देतो, जो तुम्हाला तुमच्या ताटामध्ये तळण्यासाठी जे तळलेले पदार्थ जे लागतात त्याच्यामध्ये खूप सारं व्हेरिएशन देतो, असा हा स्टॉल आहे चेतन पाटील यांचा. नमस्कार. मी होममेड आणि मी आत्ता त्यांचे लाडू चिवडा चाखलेत. अतिशय सुंदर म्हणजे अतिशय टेस्टी असे सगळे पदार्थ आहेत. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे लाडू आहेत, चिवडा आहे, चकली आहे, इवन हा मैसूर पाक, हा मैसूर जो आहे तो देखील ते स्वतः घरी बनवतात. म्हणजे हा कुठून आणलेला विकत, हे सगळे पदार्थ जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे बनवलेले आहेत ताईने. ताईंचा शॉप आहे वजीर नाक्यावर बोरिवलीमध्ये, आणि त्या आपल्याला इथे सगळं फूड घेऊन आलेत, जे तुम्हाला टेस्ट करता येणार आहे, घेता येणार आहे. असा सुंदर असा स्टॉल तन्वीताईंचा, होममेड फूड. असावरी ताई एक आर्टिस्ट आहेत आणि त्यांचं असावरी क्रिएशन आपल्या इथे घेऊन आलेत. जबरदस्त असं कलेक्शन आहे. हे सगळं त्यांनी स्वतः बनवलेलं हाताने आणि ते आपल्या इथे त्यांनी विक्रीसाठी उपलब्ध ठेवलेलं आहे. नक्की या व्हिजिट करा. सगळ्यांना सांगा, प्रत्येक स्टॉल युनिक आहे आणि प्रत्येक स्टॉल मेहनतीने बनवलेला आहे. रजनी निकमताई या बोईसरच्या आहेत आणि त्यांचा हा ज्वेलरीचा स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरिएशनमध्ये बँगल्स मिळतील, व्हेरिएशनमध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र पॅन्डल्स जे आहेत ते मिळतील, अंगठी आहेत आणि हे नेकलेस आहेत छान छान. तर जबरदस्त असा स्टॉल आहे ज्वेलरीमध्ये. नक्की व्हिजिट करा. प्रत्येक स्टॉल युनिक आहे, प्रत्येक स्टॉल खास आहे, प्रत्येक उद्योजक मेहनतीने काम करतो. जबरदस्त असा स्टॉल आहे पुढचा, आणि हा शेतकरी स्टॉल आहे. याच्यामध्ये हे सर्व जे मी तुम्हाला जसं असं दाखवतो ना, जस्ट ग्लान्समध्ये, की हे सगळं ऑर्गॅनिक आहे. बघ आता इथून जर आपण सुरुवात केली ना, तर हे सगळं तेल आहेत, हे सगळे लाकडी घाण्यापासून बनलेले तेल आहेत. त्याच्यानंतर इथे तूप दिसते बघा, सगळं पॅकिंग बघा जोरदार. त्याच्यानंतर पोहे, त्याच्यानंतर सगळी कडधान्य, शेंगदाणे, सगळे कडधान्य, ज्याच्यामध्ये काळा वाटाणा, सफेद वाटाणा, हिरवा वाटाणा. त्याच्यानंतर हे काय ताई, गुळ पावडर आहे, साखर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळे चणे वगैरे मिलेट्स मधले जे काही लागतात ते सगळे प्रकारचे आहेत. पीठ सगळी आहेत, नाचणी, ज्वारी, सगळे तांदूळ आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या बाजारात सगळ्या प्रकारचा तांदूळ मिळतोय आणि तो मोठ्या मोठ्या पॅकमध्ये 5 किलो 10 किलोच्या पॅकमध्ये देखील अवेलेबल आहे. सो ऑर्गॅनिक अन्न जे तुम्हाला हवंय ते आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे विक्रीसाठी, खरेदीसाठी. तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचं जर का काही माहिती हवी असेल तर आपल्या बाजारामध्ये हा देखील स्टॉल आलेला आहे, जो तुम्हाला एज्युकेशनमध्ये मदत करणार आहे. आणि हा इथला लोकल ब्रँड आहे, लोकल बिझनेस आहे, जो इथे छान बिझनेस करतोय. तर नक्की व्हिजिट करा आणि या गोष्टींची माहिती देखील घ्या. पुढच्या स्टॉलवर मी येतो. इथे देवाच्या संदर्भात फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला जे स्टेप्स लागतात, म्हणजे आपल्याला देवाला बसायला जे आसन लागतं, हे छोटी आसन झाली अशी, त्याच्यानंतर पाठ झाला असा है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे घेता येणार आहेत. थोडा मोठा पाठ हवा असेल तर असा. तर हे सगळं सागवानी आहे आणि आपल्या कोकणामध्ये डिझाईन झालेलं बनलेलं हे इथे आपल्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध आहे. तर असा हा स्टॉल आहे. त्याच्यानंतर ह्या फ्रेम्स आहेत, या जर तुम्हाला हव्या असतील, लॅमिनेशन केलेल्या फ्रेम्स आहेत आणि या बघा किती चकाकते, किती व्यवस्थित आणि है ना. तर या देखील तुम्हाला इथे घेता येणार आहेत. लॅमिनेशन फ्रेम आहेत आणि त्याचे भरपूर सारे प्रकार आहेत. मी किती कव्हर करणार, तर तुम्ही या, नक्की बघायला या आणि नक्की घ्याल. अशा गोष्टी तुम्हाला छान छान आपल्या बाजारात दिसणार आहे. स्टॉलवर आलो आणि इथे बघा छान छान अशा बॅग्स आहेत आणि व्हेरिएशनमध्ये, शाळेत जाणारी बॅग असो, लॅपटॉपची बॅग असो, ऑफिसला जाणारी बॅग असो, तुम्हाला जे काही काम आहे बॅगचं, त्या प्रत्येक गोष्टी, छोटेसे पर्सेस असो, छोट्या पर्सेस असो, लेडीज आहे, जेंट्स आहेत, हे सगळे तुम्हाला इथे घेता येणार आहे आपल्या बाजारात. सो असा हा कांबळी यांचा बॅगचा शॉप आहे. शिर्के यांचा स्टॉल आहे, कपड्याचा स्टॉल आहे आणि गार्गी कलेक्शन असा हा स्टॉल आहे. हा तुमचा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता आणि छान छान ड्रेसेस इथे तुम्हाला पाहायला मिळतील. बघा ना, एकदम जबरदस्त कलेक्शन. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेनिम कलेक्शन जोरदार आहे. ड्रेसेसमध्ये तुम्हाला जर डेनिम कलेक्शन घ्यायचं आहे तर ताई जरा डेनिमचा एक पीस दाखवा बघू पटकन. आणि छान छान असे कपडे बघा इथे आहेत आणि तुम्हाला डेनिम कलेक्शनमध्ये, गार्गी कलेक्शनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शॉपिंग करता येणार आहे. शिर्के ताई
थँक्यू. आपल्या बाजारामध्ये मध आता स्पेशली मिळते म्हणजे 8 व्हेरियंट मध्ये मिळते आणि पाहिजे त्या साईज मध्ये पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये. कारण हे स्वतः मध याचा व्यवसाय करतात. मध पेठ्या त्या भारतभर त्यांच्या मध पेठ्या लागतात आणि ते मध कलेक्शन केलं जातं आणि आता ते आपल्या बाजारामध्ये विक्रीसाठी त्यांनी उपलब्ध केलंय. सचिन शिंदे, साक्षी शिंदे दोघेही नवरा बायको जबरदस्त बिझनेस करतात आणि हे आपल्याला हवंय. तेलाचं घाणी झाली है ना, तेलाचं घाण्याचं तेल आहे. त्याच्यानंतर हे कसलं तेल आहे? केसांचं तेल आहे, केस पोषण, केस पोषणचं तेल आहे. हेअर फॉल अँड सो पोशिंदा नावाचं त्यांचा ब्रँड आहे आणि न्यूट्रिशनल प्रॉडक्ट्स म्हणजे की तुमच्या शरीराला उत्कृष्ट गोष्टी मिळाव्यात यासाठी ते गेले 12 ते 17 वर्षापासून काम करतायत. 12 वर्षापासून मधामध्ये काम करतात आहे ना, करेक्ट ना सर सचिनजी? तर असा मधाचा जोरदार असा जबरदस्त कलेक्शन असलेला स्टॉल. पुढचा स्टॉल आहे नऊवारीचा स्टॉल आणि इथे रेडीमेड नऊवारी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, घ्यायला मिळणार आहे. आता हे ताई नऊवारीमध्ये काय काय म्हणाला तुम्ही? मी नेहमी विसरतो. शाही मस्तानी आहे, राजलक्ष्मी, मराठमोळी, पेशवाई. तीन प्रकार करता येतात. हा हा सरळ सोडला तर आपला नऊवारीचा होतो. हा 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 एक ब्राह्मणीचा ओचा करता येतो यासाठी. ब्राह्मणी, नऊवारी ब्राह्मणी आणि हा दुसरा त्याच्यामध्ये प्रकार करता येतो पेशवाई. अशी पेशवाई. पेशवाई. तर असं हे जबरदस्त असं कलेक्शन आहे. साक्षी शिंदेताईंचा स्टॉल आहे, तुम्ही या. आता गुढीपाडवा येतो त्यासाठी लागणारे जे वस्त्र आहेत ते तुम्हाला इथे घेता येणार आहेत आणि असं जी आपली संस्कृती आहे पारंपरिक त्यासाठी लागणारे जबरदस्त असं कलेक्शन आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडीमेड नऊवारी आणि साक्षी शिंदे यांचा स्टॉल. लहान मुलांसाठी जबरदस्त असा स्टॉल आहे. बघा ना काय छान छान ड्रेसेस लागेल आणि सगळे पारंपरिक ड्रेसेस. हे आपल्याला ना कुठे शोरूमला वगैरे बघायला मिळत नाहीत आणि हे स्पेशली म्हणजे आवडीने जपलेल्या गोष्टी आहेत. तर असा हा स्टॉल आहे जो आपल्या लहान मुलांसाठी तुम्हाला आवडेल अशी शॉपिंग करायला हा स्टॉल आहे. कलेक्शन बघा ना काय तगडा एकदम. ड्रेसेस बघा छान छान जोरदार कलेक्शन आहे. आता सणासुदीला जे हवेत त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि हे कपडे छान छान. ताई नाव कसं? दुर्वा कलेक्शन आहे. हा माझं ब्रँड नेम दुर्वा कलेक्शन आहे. दुर्वा कलेक्शन. आणि कोण? रुपाली शिंदे. रुपाली शिंदे ताईंचा हा स्टॉल आहे. टी शर्ट जर आपल्याला घ्यायचं आहे ना, एक मिनिट, टी शर्ट घ्यायचं आहे आपल्याला, ते छान छान असे टी शर्ट आहेत तर ते आपल्याला इथे घेता येणार आहेत. आणि त्यांचा हा स्टॉल आहे कर्मा वस्त्रांगण म्हणून. जबरदस्त असं कलेक्शन आहे टी शर्ट मध्ये जे तुम्हाला बाका तू आवडतंच गो. अरे म्हणजे असे जबरदस्त छान छान असे डायलॉग्स आहेत जे तुम्हाला टी शर्टवर घालायला फिरायला आवडतील असे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. आणि प्रिंटेड टी शर्ट्स आहेत, त्याच्यानंतर मॅग्नेट्स आहेत जे तुम्हाला फ्रीजवर किंवा कपाटावर जे काही तुम्हाला आवडतं त्या दैवताचं म्हणा त्या आयडल्स तुम्ही लावू शकणार आहात. हे सगळं कलेक्शन जोरदार कलेक्शन. ही राजमुद्रा आहे. सगळं जोरदार कलेक्शन इथे तुम्हाला पाहायला मिळेल, घ्यायला मिळेल. आपल्या बाजारामध्ये कपडे बऱ्याच व्हेरिएशन मध्ये मिळतात आणि इथे लखनवी कलेक्शन प्रॉपर म्हणजे एकदम फोकस असा बिझनेस आहे, लखनवी कलेक्शन. तर हे तुम्हाला इथे घेता येणार आहे आणि जबरदस्त असं बघा तुम्हाला दिसतंय स्टॉक. हा खूप सारा स्टॉक आहे. या आणि भेट द्या आपल्या बाजारपेठेला ग्लोबल कोकणमध्ये. आता आपण इथे पुढच्या आलोय कपड्याचा स्टॉल आहे, पण जे कॉर्सेट आणि नाईटीज हीच त्यांची स्पेशालिटी आहे. जबरदस्त असं व्हेरिएशन आहे, जबरदस्त कलेक्शन आहे. येस जोरदार कलेक्शन तिथे मला दिसतंय पाहायला. आता नक्की हा शॉपिंग पण केलेले हॅपी कस्टमर. मटेरियल बहुत अच्छा है, जयपुरी कॉटन है. क्या बात. और डिजाइन वगैरह भी बहुत अच्छी है. म्हणजे आपल्याला सांगायचीच गरज पडत नाही की लोक सांगतात की छान क्वालिटी आणि छान डिझाईन्स आहेत. होम डेकोरचा स्टॉल आहे. पुढच्या स्टॉलवर मी बघतोय सगळे प्रोडक्ट्स. आपल्याला घरी जे सजावटीसाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या सगळ्या इथे छानपैकी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. बघा जबरदस्त कलेक्शन आहे. गुढीपाडव्यासाठी म्हणा, आता सण येतोय त्यासाठी. तर होम डेकोरचा हा स्टॉल आहे कांबळेताईंचा. स्टॉलवर मी इथे ज्वेलरीचा हेमांगी मांडलेकर ताईंचा स्टॉल आहे. जबरदस्त असं कलेक्शन इथे परत एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. मिस करू नका असं कलेक्शन आहे. हेमांगी मांडलेकर आपल्या कोकणी उद्योजक आहेत आणि गेल्या सातत्याने आपल्या या बाजारपेठेमध्ये त्या स्टॉल लावत आहेत. सुंदर सुंदर कलेक्शन्स त्या घेऊन येतात. बँगल्समध्ये कलेक्शन आहे, इयरिंग्समध्ये कलेक्शन आहे, जोरदार कलेक्शन आहे. नक्की भेट द्या हेमांगी मांडलेकर त्यांच्या स्टॉलला. स्टॉल मी येतो आणि बॅगमध्ये ना अप्रतिम कलेक्शन आहे. अप्रतिम म्हणजे या बॅग एकदम स्पेशल आहेत. बघा तुम्ही
मी थोडा झूम करतो म्हणजे तुम्हाला त्याची क्वालिटी समजेल. एक जरा जोरदार कलेक्शन दिसतंय मला इथे. किमया मयेकर ताईंचा हा स्टॉल आहे आणि तुम्हाला इथे बॅग्समध्ये अप्रतिम कलेक्शन पाहायला मिळणार आहे. शॉपिंग करता येणार आहे. सगळं इथे छान छान म्हणजे असं मला एकच शब्द सुचतोय. बघा ना हे कलेक्शन बघा, जोरदार कलेक्शन आहे. बॅग्समध्ये फोकस बिझनेस आहे एकदम. डेनिम पण बॅग्स आहेत, स्लिंग बॅग्स आहेत, मोठ्या बॅग्स आहेत, शॉपिंग बॅग्स आहेत, लग्नासाठी वगैरे लागतात त्याही बॅग्स आहेत. जोरदार कलेक्शन आहे. किमया मयेकर ताईंचा स्टॉल नक्की व्हिजिट करा. टोप्या पण आहेत. वा अरे वा. स्टॉल मी येतो आणि इथे आपल्याला ब्लाऊजमध्ये प्रचंड व्हेरिएशन पाहायला मिळतात. वा वा सुंदर स्टॉल. पूर्ण त्यांचा डिस्प्ले बघा, ब्लाऊजने सजलाय नटलाय आणि इथे काउंटरवर पण स्टॉक बघा केवढा जोरदार आहे. ब्लाऊजमध्ये जोरदार काम करतायत कोतुलकर ताई आणि त्यांचा हा स्टॉल आहे. नक्की व्हिजिट करा. आपल्या इथे नुसतेच कपडे म्हणजे बोलतात ना असं नाही आहे, तर शॉर्ट कुर्तीजमध्ये पण आहेत त्यांच्याकडे. तर खूप सारे व्हेरिएशन आपल्या इथे बाजारात उपलब्ध आहेत, आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला शॉपिंग करायची म्हटलं तर आपल्याला व्हेरिएशन पाहिजे आणि व्हेरिएशन पाहिजे तर आपल्या या माळीताई जोरदार कलेक्शन घेऊन आले. हा सगळा साऊथचा बघा कलेक्शन आहे. साऊथ लेंगा आणि भन्नाट म्हणजे मी थोडंसं झूम करतो. क्वालिटी बघा काय प्रचंड सुंदर क्वालिटी दिसते. ॲज अ शोरूम क्वालिटी आहे. ॲज अ शोरूम सगळे प्रोडक्ट मला दिसतात इथे. फक्त स्टॉल लागला एवढाच फरक आहे, पण माल एकदम शोरूमचा आहे आणि हा आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अशा हे सगळे मेहनती उद्योजक मार्केटमध्ये जे बेस्ट आहे ते आपल्या सेवेसाठी घेऊन येत आहेत आणि म्हणून आपण यांना हक्काचं ग्राहक म्हणून नक्की जोमाने सपोर्ट केला पाहिजे आणि जे घरी लागते ते घ्या. फक्त लेदर, फक्त लेदर, जबरदस्त लेदरचं कलेक्शन. प्रत्येक बॅग ओरिजिनल लेदर, माथेरानमधून थेट आपल्या बाजारात आणि आपल्या मुंबईकरांच्या आसपास असलेल्या प्रत्येक लोकांना या गोष्टी घेता येणार आहेत. आता बघा आपण आहोत पालघरमध्ये आणि या वेस्टर्न लाईनला जर का माथेरानला जर लांब पडेल ह्या ओरिजिनल गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहेत आपल्या बाजारामध्ये, कोकणी बाजारपेठेमध्ये. पुरुषांसाठी लागणाऱ्या पर्स, महिलांसाठी लागणाऱ्या छोट्या पर्स, ऑफिससाठी लागणाऱ्या पर्स आणि तुम्हाला जे काही स्टाईल म्हणा, ब्रँड म्हणा, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी इथे वस्तू उपलब्ध आहे. लेदरमधलं 24 कॅरेट वेटलेस बॅग ही देखील इथे उपलब्ध आहे आपल्या बाजारामध्ये. ही जी 24 कॅरेट लेदर बॅग आहे ना, ही 1800च्या रेंजमधली आहे. या काय रेंजमधली आहे? असंही 1500 रुपये. 1500, 1800, 1500, 1800, 1500, 1600, 1200, 2000 म्हणजे 1000 ते 2000च्या रेंजमधल्या सगळ्या प्रोडक्ट्स आहेत. पल्लवी आवरा आणि इथे आपण आलोय मुंबईची शेडवा पल्लवी साळगावकर ताई यांच्या स्टॉलवर आणि यांचं साड्यांचं कलेक्शन जाम फेमस आहे मुंबईमध्ये. त्यांचा एक स्वतःचा एक फॉलोअर वर्ग आहे. कॉटनच्या हँड प्रिंटेड साड्या आणि हे स्पेशलायझेशन आहे साड्यांमधलं. तर हे तुम्हाला इथे पल्लवी ताईंकडे घेता येणार आहे. ताई जबरदस्त सुंदर असा स्टॉक आणि त्याचबरोबर काही ब्लाऊज आणि काही ड्रेसेस पण आहेत. ताई ते ब्लाउजेस आहेत ना, साडी आणि ब्लाऊज असा विषय आहे ना, साडी आणि ब्लाऊज, ओनली साडी आणि ब्लाऊज. तर पल्लवी ताईंचा हा स्टॉल आपल्या या बाजारामध्ये. गोधडी पण तुम्हाला घेता येणार आहे आणि ही गोधडी ही जुनी म्हणजे आपली संस्कृती आहे जी मला वाटते थोडीशी लोप पावते, पण इथे तुम्हाला गोधडी घेता येणार आहे. चादरी तर तुम्ही घेताच, पण गोधडी कुठे घेणार, कोण शिवणार? तर या 20 महिला आहेत ज्या सातत्याने या गोधड्या शिवतात आणि आपल्यासाठी हा स्टॉल कायम आपल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणार आहे. त्याचबरोबर हे काय पोळी असं नाही, पोळीच्या खाली आपण गरम गरम करतो ना, हा त्याचं पाणी वगैरे सुटतं त्यासाठी. अच्छा, हे खाली पोळी चपात्यासाठी, चपात्याखाली. चपात्या ठेवण्यासाठी हे त्याने कपड्याचं आणि तयार हे केलं. डोअरमॅट आहेत आपल्याकडे. डोअरमॅट पण म्हणजे पायपुसणे आहेत, पायपुसणे आहेत. हे काय ते दोन प्रकार आहेत. एक डोअरमॅटचा शेप जो वेगळा पाहिजे तो देखील इथे त्यांनी केलेला आहे. आणि हे असा हा स्टॉल आहे जबरदस्त. गोधडी, पायपुसणी, पिशव्या आहेत शॉपिंगच्या आणि पोळीचं आसन पण आहे. परत एक स्टॉलवर आलोय आणि इन अ स्पेशल कलेक्शन फक्त ब्लाऊज आणि ते रेडीमेड ब्लाऊज आणि व्हेरिएशन इतकं आहे ना, कलरमध्ये म्हणा, स्टाईलमध्ये म्हणा, डिझाईनमध्ये म्हणा, पॅटर्नमध्ये म्हणा, सुंदर कलेक्शन दिसतंय मला इथे आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर हे तुम्हाला घेता येणार आहे. ताई नाव कसं सांगू? अवनी रेडीमेड ब्लाऊज आणि तुम्हाला इथे ह्या गोष्टी घेता येणार. तर मंडळी या प्रकारे आपण पूर्ण आपला जो बाजार आहे, आपली जी बाजारपेठ आहे ती फिरलेलो आहोत आणि इथे प्रत्येक उद्योजक
काय घेऊन आलाय, प्रत्येक उद्योजक काय घेऊन आपल्यासाठी आलाय, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. परत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त लोकांना सांगा की हे आपले सगळे उद्योजक आहेत, कोकणी आहेत, मराठी आहेत आणि हे आपले व्यवसाय करतात आणि यांना आपण हक्काचा ग्राहक म्हणून सपोर्ट करतोय. तर आता हे पालघर भेटीला आलेत, तिथे आता शिरगाव बीचवर आहेत, पुढचे 5 दिवस आहेत. तर सगळ्यांनी आठवणीने वेळ काढून भेट द्या, आपल्या उद्योजकांना भेट द्या आणि तुम्हाला जे काही लागतं ते तुम्हाला जस्ट खरेदी करायचं आहे आणि आपल्या खरेदी करून आपल्याला सपोर्ट करायचं आहे. सो आपलं मिशन आहे की आपल्या कोकणामध्ये आपल्या लोकांचं व्यवसायात आणि शासकीय यंत्रणेमध्ये वर्चस्व असो, त्याचाच हा उपक्रम म्हणजे आपली बाजारपेठ, हक्काची बाजारपेठ आपल्या उद्योजकांसाठी आपण बनवली आहे आणि त्या हक्काच्या बाजारपेठला हक्काचा ग्राहक म्हणून आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सपोर्ट करायचा. धन्यवाद. जय हिंद, जय कोकण.